इयत्ता 5वी मराठी अति तिथ माती. शमशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो. आस्ते कदम महाराज, आस्ते कदम. बसा मंडळी बसा. काय प्रधानजी, कशी काय आहे राज्याची हाल हवाल? आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत, श्रीमंत लोक सुखात आहेत. छान, उत्कृष्ट. बर, चोरीमारी वगैरे? छे, कोणी चोरी करत नाही. फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत. फारच छान. बर, रोगराई वगैरे? बिलकुल नाही. 4-2 साथीचे रोग आले, त्यात 500 माणसं गेली. बाकी सगळे जिवंत आहेत. वा 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 प्रधानजी, आमच्या राज्याची हाल हवाल एकूण उत्तम आहे म्हणायची. बर, आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता? एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत. त्याचं गाणं ऐकावं सरकार. त्याचं नाव काय म्हणालात? गानसेन. बर बर, बोलवा त्यांना. महाराजांचा विजय असो. गवई बुवा, तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा. महाराज, मी वादक नाही, गवई आहे. संगीत गातो. बर बर, म्हणा काहीतरी. वा गवई बुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? महाराज, मला स्वतःला काही एक नको. सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत. संगीत कलेसाठी काहीतरी करा. अवश्य अवश्य. काय बरं करावं? हा, छान कल्पना सुचली प्रधानजी. आज्ञा महाराज. संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे. आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा. आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं. कुणीही साधं बोलायचं नाही. सगळं गात गातच बोललं पाहिजे. ठीक आहे सरकार. जो कुणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा, मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडे लिहून घ्या. आता दंडी द्यायची व्यवस्था करतो. ऐका हो, तुम्ही ऐका. ऐका हो, ऐका. आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे. केवळ गाणे आणि तराणे, चालणार न इतर फलाने. राजाज्ञा जो मोडील कोणी, देऊ सुळावर त्यास तक्षणी. ऐका हो, तुम्ही ऐका. छे छे, हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बा. जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गात आहेत. साधं बोलणं नाहीच कुठे. महाराजांची आज्ञा आहे ना, कोण मोडणार? काय एकेकाचे आवाज भसाडे आहेत रे. त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे? लोक अगदी त्रासून गेले आहेत. शू, कुणी गद्य बोललं तर त्याला पकडायचं, हे आपलं काम. आपण सुद्धा नाही बोलायचं. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडतो आणि सुळावरी चढवतो. ए, ते बघ, ती दोघं नवरा बायको भांडत इकडेच येत आहेत. बाजूला उभं राहून ऐकूया. साधे भांडतायत की गाण्यातच? चल तर लवकर. तेल संपले, तूप संपले, मीठ संपले. स्वयंपाक आता मी करू कशाचा? हे माझी आई नको किंकाळू, हा चाललो बाजाराला, आणून देतो माल तुला. आणि येताना 2 शेर तुम्ही वांगी आणा छान सुरेख. आणतो मी तेल तूप मीठ, वांगी आणखी ती काय सांगी. कमाल आहे बा, भांडण सुद्धा गाण्यातच करायचं. आता हे नवरोजी गेले बाजारात,
तिथेही गर्दी माणसाची, प्रत्येक जण गाण्यातच बोलतोय. खरं बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही? अरे गंमत म्हणजे काय, नुसती मज्जा चालली मज्जा. समज तू दुकानदार आणि मी गिऱ्हाईक. मग मी विचारायचं, दुकानदार दादा, हो दुकानदार दादा, तुम्ही कसा दिला कांदा? रुपयास 4 सेर रावसाहेब, रुपयास 4 सेर. द्या तर आम्हा एकच सेर, घालू नका हो कचरा केर. माल अमुचा पांढरा पे, कांदे किती हे स्वच्छ चुळे. 4 आणे नाहीत फार, मांडून ठेवा आज उधार. नाही 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 चालणार, आज रोख उद्या उधार. का रे, बाजारात ही गंमत, मग राजवाड्यात किती मौज उडाली असेल? राजवाड्यात अरे तिथे साधं गाणं नाही, शास्त्रीय संगीत, सगळं रागदरीत चाललंय. चल, तिथली गंमत प्रत्यक्षच बघितली पाहिजे. चल चल लवकर. आलो आलो मी, राणी कुठे आमची? इथे महाराज मी. आज तुझे तोंड सुकले कशाने? या पडशाने मध गांजी आले. जा जा जा, जणी घेऊन या वैद्या. काय झाले? महाराज, अरे काय झालं? बोल लवकरी. महाराज, अरे बोल ना धडकरी. महाराज, आपलू प्रिय राजवाडा. अरे पुढे बोल गद्या. महाराज, आपला प्रिय राजवाडा. अरे बोलतोस लवकर का मुंडक उडवू तुझं? आपुला प्रिय राजवाडा जळून खाक झाला. काय? माझा राजवाडा जळाला? मेलो, ठार मेलो मी आणि मूर्खा. तू हे आता सांगतोस? क्षमा करावी महाराज, पण आपलीच आज्ञा होती या सगळं गाण्यात सांगायचं म्हणून. खड्ड्यात गेली ती आज्ञा. प्रधानजी, प्रधानजी, लोकांना म्हणावा नेहमीप्रमाणे बोला. जशी आज्ञा सरकार. राजवाडा सुखरूप आहे आपला, थोडक्यात वाचला, आग विझली. फारच छान, उत्कृष्ट. आमच्या आज्ञेनं हा सगळा घोटाळा झाला हे पहा. आता जो कोणी गाईल त्याला सुळावर चढवण्यात येईल. दौंडी लगेच पिटवा. हा हा महाराज, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, जरा क्षमा असावी. महाराज, आपण ही आज्ञा परत घेतलीत तर उपकार होतील, नाहीतर ती तिथं माती होईल. शाबास प्रधानजी, पटलं आम्हाला. रद्द केली आम्ही आमची आज्ञा. खरं आहे तुमचं. अगदी तिथं अति तिथं माती असं म्हटलंच आहे. कुणी बरं म्हटलंय? पण आज्ञा रद्द झाली ना. झाली म्हणजे काय? झाली.